श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत. त्याची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी. बाळप्पाची मानसी तेव्हा चिंता पडली, ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्याविना आज करू नये भोजन. बाळप्पाचे तन मन स्वामीचरणी लागले. दर्शन इच्छा इतकट चित्ती, खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सन्निध पातल्या जाणू भाऊ सुहास्य वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. कंठ सदरीत झाला, चरणी भाळ ठेविला. क्षणिक मी पण विसरला परम तोषिला मानसी. गंगा मिली सागरी, जैसे तरंग जला भितरी, तैसे बाळप्पा त्या अवसरी स्वामीचरणी दृढ झाले. मधुस्थ भ्रमर जैसा कमल पुष्पन सोडी, सहसा स्वामीचरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. येऊन या भानावरती श्रीचरणाची सोडिली मिठी. ब्रह्मानंद न माये पोटी, स्त्रोत ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठवून या काय केले लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले. धन्यता मानोनी मनी बाळप्पा निघाले तेथुनी. परितयाची श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्यासवे एक जहागीरदार तेथे होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतोन. जहागीरदारी नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिदला. म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी. बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयासी वर्तमान विदित एक झाले. या समयी श्री समर्थ असतील नृप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकून वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्य अर्पण आपल्या हस्ते नोहेची. मार्गावरून परतले. सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर मारते आचरून. घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. तरी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारण. मागवून या बिन मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळप्पाची अंतरी. सुंदराबाईचे करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बाळप्पा म्हणे आनंदला म्हणे सुदीन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाले सार्थक जन्माचे. बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या मांजारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पे. मी प्रिय बहु स्वामीसी ऐसा अभिमान येसी. गर्भवरील इतरांशी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून काढ टाकिले भांडण. एकचित्त सर्व केले कोठेही असता समर्थ. पूजादिक व्हावया यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थाच्या येता चित्ती. अरण्यातही वस्ती करती. परी तेथेही पूजा आरती नियमे करती बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरून चिंती सेवा करावी करते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस. बाळप्पाची शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी. बेंबीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र. तया दुःखे विवळत होत. म्हणती कैसे करावे. भोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली. ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण. विष दिदले कानुल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीची. आजवरी बहुता प्रति बाळप्पा करी चाकरी. तयाचे अंतरपरी स्वामी मैन झाले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थासे आपण सांगोनी बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा त्याप्रती एके दिवनी समर्थ करती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा. जाण हे नसेल सत्यपूर्ण. विनोद केला निश्चय.
पूजा करणे उचित न करावी ह्याची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित. प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ते माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली. श्रीपाद भटजीने समर्थाचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात. तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेविते द्राव्याद्रिक म्हणून ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रति अल्प होई द्रव्य प्राप्ती. बाळाप्पामुळे म्हणते नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशूर अभियंता करती विचार. बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊ न करीतो तुमचे नुकसान. व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल अशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनासे जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखी काय बोलतं. कुलदेवेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीत असे. तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय खुंटला. मग त्याने पाहिला कारभार चिठ्ठ्याचा. त्याने पुसिले वर्तमान बाळाप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आणले म्हणे जावया आपण असे समर्थन देते आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला. सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळाप्पाला न सोडतील निश्चये. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करतील येते दयाळ. जो केवळ दयाघन भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघे जण तयासे सदैव शरण. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोड हा. श्री राजाधिराजाय योगीराजाय श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.